याचे पप्पा येले सोडून गेलेले आहेत है ना रे. घरी यायचं नाही काय म्हटलं तुम्हाला. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे की मोहिनी की दुनिया. तर इथं सकाळ झालेली होती, मी चहा घेतलेला होता, मुलं आत्ता उठली होती आणि मुलं उठल्या उठल्या बोलत होती पप्पाला फोन ला. तर मी इथं भुट्टा भाजून घेतला. जे केलेलं आहे ते रिअल सांगतो, असो कॉमेडी उत्तर मी त्याला दिलेलं आहे. तर इथं सकाळ झालेली आहे, हे भुट्टा भाजलेला आहे आम्ही, कारण कालच रात्री स्वराज म्हणत होता खायचं, तर म्हटलं चला आता भाजून देऊया. तर बघूया आजचा दिवस कसा जाते. आज गुलाबजाम वगैरे करायचे आहेत. नवरात्र काही गोष्ट घेतली घरी यायची, बघू आता काय होते. कॉल लावते त्यांना. हॅलो, घरी यायचं नाही वाटते तुम्हाला. घरी यायचं नाही काय म्हटलं तुम्हाला. लय बिजी आहे मानवरा, बघून घ्या की नाटक करते काय मी. काही नाही. काय पडलं, काय जळलं का तोंडावर उडलं डायरेक्ट. हो काय. राहू दे मम्मी, एवढा जाडू नको तो भुट्टा. कहून तू या भुट्टा राहिला ना अजून. मग हा झाले ते. नाही त्याला यायचं नाहीये घरी. होबासक्या सुरू आहेत त्याचे, ते जास्त होबासक्या करून आले सध्या. बापा मला माती खाऊन आले, ते बोलायला लावून आले बिनफालतू. लेकराले रोज वाट पाहायला लावतात. पैसा काही एवढा महत्वाचा नसते. लेकरं एकदा मोठं झालं ना मग समजून तुम्हाला. तुमची तिकडे काशी करा, पण लेकराला 2 दिवस तर यायला पाहिजे ना भेटायला. तर आता त्यांना जाऊन 1 महिना होती, म्हणजे स्वराज ॲडमिट होऊन घरी आला होता ना, 5 तारखेला गेले होते बहुतेक ते. तर बघा तुम्ही, आता संपूर्ण 1 महिना होते. या 1 महिन्यात ते अजिबात घरी आलेले नाही आहेत. आणि रोज रात्री मुलं विचारतात की बाबा पप्पा कधी येतील. तर माझ्या बाथरूममध्ये ना स्टोरेजची जागा नव्हती, तर हे 2 स्टँड मी बोलावले आणि याच्यामुळे ना म्हणजे तुम्हाला गिरील किंवा खळ्या ठोकायची गरज नाही. खूप छान पद्धतीने तिथं ना सामान आपण असेंबल करू शकते. तुम्हाला घ्यायचं असेल तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. तर सकाळी नवऱ्यासोबत त्याच विषयावर भांडण चालू होतं की एकदा जर आपली मुलं लहानाची मोठी झाली ना तर ते बालपण परत येत नसते. पैसे कमावणे आवश्यक आहे, मला पण माहिती आहे. फ्लॅट घेतल्यामुळे जबाबदारी वाढलेली आहेत दोघांच्या पण, आणि त्याच्यामुळं वेळ दिला जात नाही. परंतु कसे आहे, एक वेळा जर आपले मुलं मोठे झाले ना तर ही वेळ पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे तितकाच वेळ मुलांना देणंसुद्धा गरजेचं आहे. आता 1 महिना झाला ते घरी आले नाही. मी तर मुलांना समजावण्याचं काम करतच असते, परंतु नेहमी आपण मुलांना काय उत्तर देणार हे तुम्हीच सांगा. तर मी पहिले माझे प्रमोशन व्हिडिओ शूट करून घेतले. त्याच्यानंतर पटकन स्वयंपाक केला, डाळ भात केलं होतं, आज चपाती केली होती आणि त्यासोबतच ना शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती. आणि शेवग्याच्या शेंगा मी उकळून घेत असते आणि नंतर ते म्हणजे फोडणी घालते. खोबरं, शेंगदाणे आणि कांद्याची पेस्ट केली होती आणि उकडलेल्या शेंगात थोडंसं मीठ टाकते मी आणि ते स्वराजला खायला देत असते. त्याच्यानंतर इथं स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. डाळ भात तर मी डेलीलाच करते, प्लस सलाद करते. सलाद मी असं करते, गाजर, बीट आणि काकडी हे सर्व किसून घेते आणि त्यात थोडंसं तिखट मीठ टाकते. खूप छान सलाद होते. तर आता इथं आम्ही जेवण करायला बसत आहोत, तुम्ही बघू शकता. म्हणजे आणि स्वराजचं कसं आता वेट पण गेन होत आहे आणि त्याची आता तब्येत पण छान वाटत आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. आणि मी पण एवढी थकलेली आहे ना, अक्षरशः मला असं वाटतं की आराम करा, परंतु आराम अजिबात नसतो. माझं जेवण झालं, मी ते आवरून घेतलं आणि लगेच 2 वाजता माझं शूट, 2 वाजतापासून माझं शूट चालू होतं.
तर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू माझा शूट चालू असतो. एक वेळा मी मेकअप करून घेतला की जेवढे ड्रेसेस, साडी, ज्वेलरी जे काही शूट असतील ना ते मी पटापट आटपून घेत असते. तर आज मला ही क्रीम रिसीव झाली होती. ती मॉइश्चरायझर क्रीम आहे आणि ही क्रीम एवढी छान आहे ना तुम्हाला सांगते. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे ना तो टिकून राहतो आणि आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करते आणि जास्त मेकअप करायची गरज नाही आणि आपला चेहरा एवढा इन्स्टंटली ग्लो होतो ना. तुम्ही बघू शकता की चेहरा किती ग्लो दिसत आहे एकदम. आणि त्याच्यानंतर मग हा ड्रेस होता, याचा पण मला व्हिडिओ करायचा होता, तर याचा पण मी व्हिडिओ करून घेतला आणि संध्याकाळपर्यंत चेहरा तसाच्या तसाच राहतो आपला. खूप छान प्रोडक्ट होतं. आणि त्याच्यानंतर मला हे केसांचं प्रोडक्ट रिसीव झालं होतं, याचा पण व्हिडिओ करून घेतला. त्याच्यानंतर झाली संध्याकाळ. व्हिडिओ शूट करता करता संध्याकाळ झाली आणि इथं मी बाजारातून आंबे आणली होती आणि हे दोघं बघा कसे आंबे खात आहेत. आंबे चोर कापली चुपचाप आणि इथं येऊन खात होते आणि भांडणं पण तेवढीच करतात. आणि मग रात्री दिवसभर काही नाही, पण रात्री झोपताना त्यांचं चालू असते की बाबा गुलाबजामुन कर. तर आता स्वरा तिच्या मावशीकडे जाणार आहेत आणि मी जेव्हा वृद्धाश्रमात जेवण दिलं होतं ना तेव्हा गुलाबजामचे पॅकेट एक्स्ट्रा आणले होते आणि एक पाकिट शिल्लक होतं. तर यांचं चालू होतं की मम्मी गुलाबजामुन कर. तर मला गुलाबजामुन पण करायचे होते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ कसा जातो ना ते कळत पण नाही. माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला समजलंच असणार आहे की कंटिन्यू माझे प्रमोशन व्हिडिओ, सकाळचा स्वयंपाक झाला की आवरानंतर शूट करा, शूट झाला की लगेच संध्याकाळ होते. तर हे जे आहेत ना हे डेकोरेशन आयटम मी बोलावलेली होती गॅलरी सजवण्यासाठी. खूप छान डेकोरेशन आयटम आहे, तुम्ही बघू शकता. ही म्हणजे चिडी वगैरे आहे याला आणि त्यांचा घोसला आहे, किती सुंदर दिसत आहे बघा. पाहिजेच नंतर मी टॅग प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट टॅग करणार आहे. आणि ह्या ड्रेसचा आणि याचा पण व्हिडिओ केलेला होता. हा जो ड्रेस बघत आहे हा फक्त 350 रुपयाचा आहे आणि बघा किती सुंदर आहे. तर शूट झालेला होता आणि आता 7:30 की 8 वाजले होते आणि मला हे भिजून घ्यायचं होतं. मुलांसाठी गुलाबजामुन करायचे होते. मी असा विचार केला होता की नवरा जर आला तेव्हा करू, पण नवरा यायची गोष्ट करत नाही आणि जास्त दिवस मी मुलांना थांबू शकत नाही कारण स्वरा तिच्या मावशीकडे जाणार आहे. त्याच्या पहिले म्हटलं तिला जे जे खायला आहे ते खाऊन द्यायचं. म्हणजे आज ना आता ना रोज एक रेसिपी नवीन चालू आहे फक्त स्वराच्या आवडीची, कारण आता उन्हाळा आहे, त्यांची काय मज्जाच मज्जा आहे. तर गुलाबजामुनचं आम्ही पीठ मळून घेतलं आणि मळून घेतल्यानंतर इथं आम्ही गुलाबजामुन करत होतो आणि स्वरा घरी असल्यामुळे तिची खरंच मला खूप म्हणजे खूप हेल्प होत आहे. छोट्या छोट्या का कामात असे ना खूप हेल्प होते. तर इथं आम्ही बसलो होतो आणि स्वराज आमचा शूट करत होता. बघा ही क्लिप त्याने घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तो पुन्हा बोलला की मम्मी मी तुझी क्लिप घेतो आणि खूप छान पद्धतीने त्याने क्लिप घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही दोघी इथं बसलेली होतो आणि तो आमचा शूट घेत होता आणि बरोबर त्याला मोबाईल हँडल करणं समजतं. त्याच्यानंतर गुलाबजाम वगैरे मी करून घेतले आणि करून घेतल्यानंतर तळून घेतले आणि तळताच मी जे सकाळचं जेवण होतं तर थोडासा भात लावून घेतला होता आणि हे तळून घेतल्यानंतर लगेच आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मुलांचं पुन्हा चालू झालं. मग मी त्यांना समजून सांगितलं की मुलांचं बालपण एकदा लहानाचं मोठं झाले ना तर ते पुन्हा येत नसते, त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की पप्पा आले पाहिजे तर एकदा तुम्ही भेटून घ्या. तर हे गुलाबजामुन मी अशा पद्धतीने केले होते आणि चितळेचे गुलाबजामुन खरंच खूप छान होतात, इन्स्टंट होतात आणि याची चवही खूप छान असते. म्हणजे मी आधीपासून मी जेव्हा स्वयंपाकाला जात होती ना तर त्यांच्या इथंच मी हे बघितले होते, म्हणजे चितळेचे खूप छान असतात म्हणून. एका साईडने मी चाचणी वगैरे करून ठेवली होती आणि लगेच मग मी ही सर्व गुलाबजामुन वगैरे तळून घेतले. डाळ भात वगैरे गरम करून घेतला, भाजी गरम घेतली, चपाती वगैरे सगळे गरम करून घेतले आणि गुलाबजामुन तळून झाल्यानंतर मस्तपैकी या चाचणीमध्ये टाकून दिले आणि लवकरच ते म्हणजे पूर्ण असे हे खूप स्पंजी झाले होते. आणि जेवण झाल्यावर आवरून घेतलेलं आहे गुलाबजामुन माझे बघू शकता आणि मुलांनी तर जेवताना खाल्ले पण होते. रात्री झोपतानाच मी सर्व क्लीन करून झोपत असते, जेणेकरून सकाळी उठल्या आपलं घर आवरलेलं असलं पाहिजे. तर आज मला हे प्रमोशन शूट आले होते, हे ओवेल आली होती आणि ही घरात असणे खूप म्हणजे खूप चांगलं असते. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात ठेवा. हे तोरणं वगैरे आलेले होते. ह्या सगळे प्रोडक्ट मी खाली टॅग करणार आहे, म्हणजे व्हिडिओच्या खाली हे प्रोडक्ट तुम्हाला दिसणार आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल, पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक करा आणि खरेदी करा. तर आता असा होता माझा आजचा दिवस. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि झोपताना ना स्वराचं रोज चालू असते गॅलरी, खिडक्या व्यवस्थित लावणे, पडदे लावणे, म्हणजे तिला भीती वाटते की गॅलरीमधून कोणी येणार म्हणून, तर ती हे सर्व लावायचे काम ती करते. तर आज सकाळपासून बघितलं तुम्ही कसा गेला दिवस आमचा. सकाळी आणि हे लेकरं घरी आहेत ना, ते यांना फक्त खायचे काम आहेत, खाणे.
काल पाणी सांडवलं माहित आहे ना. मम्मी मला खेळ. तर असा गेला आजचा दिवस सकाळपासून. आज जास्त शूट नाही केला मी, कारण मी कालच शूट करून घेतले होते, तेच टाकले. आणि यायच्या आता दोघांचे पप्पाला काही वेळ नाही आहे, यायला बोलायला बी न कधी यायला भेटायला यायला बी. यायचे पप्पा यायला सोडून गेलेले आहेत, आहे ना रे. मम्मी अरे तुम्ही वाईट घेतला. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी वाईट घेतलं. बोल श्री स्वामी समर्थ. मम्मी हे बघ मी वाईट घेतलं. श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही चीनी घेतली आणि